तर राम राम म्हणलं मंडळी. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आयफोनचा नवरा म्हणजे पॉवर बँक. सागर आलता असा आपला न्यायला एकदम कसं बांगबुंग मध्ये. ज्यांना कोणाला ही शाळा माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा. तिथनं निघालो आपण आपलं शॉपकड, ते बी कसं बांगबुंग करत. भाऊ काय थटतच नव्हता. 100च्या स्पीडनं गाडी तरी बी फोनवरच बोलत होता. 100च्या स्पीडनं आपण आलो आपल्या शॉपकड. आपल्या शॉपचा पत्ता आहे आमनापूर रोड, गोल्डन पेठच्या शॉपच्या साईडला. ज्यांनी कोणी अजून व्हिजिट केलं नसेल त्यांनी 100% एकदा व्हिजिट करा. शॉप मध्ये आल्यावर जरा असं मस्तपैकी आवरून घेतलं, लुटून बिटून काढून असं एकदम चकाच. लुटून काढून झाल्यावर जरा चप्पलचा स्टॉक जरा पुसून घेतला, ते बी कसं एकदम बांगबुंग मध्ये. रात्री जरा जास्तच कस्टमर होतं आणि कंटाळा पण आलता म्हणून रात्री काय जीन्स घड्या घातल्या नव्हत्या, त्यामुळे रात्रीच्या जीन्स राहिलेल्या त्या आत्ता घड्या घालून घेतल्या. तुम्हाला बी जीन्स पाहिजे असेल तर एकदा 100% व्हिजिट करा, कारण क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे. जीन्सचा स्टॉक लावून झाल्यानंतर जरा शर्टचा स्टॉक लावला, ते पण कसं एकदम क्वालिटी विषय मध्ये. सगळं आवरून झाल्यावर असं आरशात बघितलं, ते बी कसं एकदम बांगबुंग मध्ये. असल्या कडक वातावरणात शुभम म्हणला चल गार काहीतरी देतो. असल्या कडक वातावरणात शुभम भाऊ देतो म्हणल्यावर मी तर काय नाही म्हणतोय. बांगबुंग करत आणलं नवी स्टँडला शुभम भाऊनं. नवी स्टँडला घेऊन येऊन इथं दिलं बघा 15 रुपयाचं आईस्क्रीम. कडक उन्हाचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा.